मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, एकनाथ शिंदेची भारतीय जनता पक्षाकडून कोंडी केली जाते का आणि जागोजागी एकनाथ शिंदे यांना अडवण्याचं काम भाजप करतंय आणि एकनाथ शिंदेचं वाढलेलं प्रस्थ जे आहे हे कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीनं प्रयत्न करतोय याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये 2022 साली जो राजकीय भूकंप झाला, हा महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधीच भूकंप झालेला नव्हता. इतर राज्यांमध्ये झालेला होता, जसं आंध्र प्रदेश असेल किंवा इतर राज्य असतील, या राज्यांमध्ये घडलं होतं की राजकीय लोक एवढी आमदार खासदार पळवून घेऊन गेले, हे सगळं घडलेलं होतं. परंतु महाराष्ट्रामध्ये आजवरच ही कधीही न घडलेली गोष्ट होती. तर असंच 2022 मध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे जवळपास 40, 42, 45 आमदार घेऊन हे पसार झाले, गुवाहाटीला गेले, माघारी आले. 22 मध्ये ते मुख्यमंत्री झाले. तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला त्यांची गरज होती. आता 2024चं इलेक्शन झालं, भारतीय जनता पक्षाची जवळपास स्वतंत्र सत्ता आल्यासारखी आलेली आहे. ही नामदारी नुसतं टेको घेतलेले आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदेची शिवसेना हे नावापुरते घेतलेले आहेत सोबत. परंतु भारतीय जनता पक्ष हे जवळपास स्वतंत्र सत्तेत आल्यासारखं आलेलं आहे. त्याच्यामुळे आता त्यांना एकनाथ शिंदेची गरज नाही आणि एकनाथ शिंदेचे हळूहळू पंख छाटण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं आता सुरू केलेलं आहे. म्हणजे हळूहळू 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 भारतीय जनता पक्ष हे एकनाथ शिंदेना बाजूला करण्याचं काम करत आहेत, असं काहीच आपल्याला दिसतंय. त्याची कारण सुद्धा तशीच आहेत बघा. आता ज्या नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या, यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षासोबत युती केली गेली नाही. तसंच महानगरपालिकेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या सोबत फक्त मुंबई महापालिका जिंकण्यासाठी युती केली, इतर ठिकाणी युती केलेली नाही. तसंच इतर ठिकाणी सुद्धा आपण बघितलं की तिथं बाबा भारतीय जनता पक्ष हे एकनाथ शिंदेसोबत युती केलेली नाही त्यांनी. त्याहून दुसरी गोष्ट अशी की 2024 मध्ये भाजपची सत्ता आली, त्यामध्ये एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री केलं, अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जे जे निर्णय घेतले होते ते निर्णय सगळे हाणून पाडण्याचं काम हे भाजपनं सुरू केलं. एकनाथ शिंदेने जेवढे निर्णय घेतले होते ते सगळ्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. तसंच एकनाथ शिंदे यांचे जे आमदार खासदार आहेत यांना ह्यांचे जे घोटाळे आहेत हे घोटाळे बाहेर काढण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं सुरू केलं. एक वर प्रत्येक जणाला घोटाळ्यामध्ये अडकवलं. जसं रामदास कदम यांचे चिरंजीव असतील योगेश कदम, त्यांच्या डान्स बार प्रकरणामध्ये अडकवलं, संजय शिरसाटांना अडकवलं, उदय सामंतांना अडकवलं. म्हणजे ह्या सगळ्या लोकांना भारतीय जनता पक्षानं भ्रष्टाचारामध्ये अडकवलं. दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांचं सुद्धा नाव भ्रष्टाचाराच्या फाईलमध्ये आहे आणि हे भ्रष्टाचाराच्या फाईलमध्ये नाव असल्यामुळं हळूहळू एकनाथ शिंदे यांचं सुद्धा प्रस्थ महाराष्ट्रातलं कमी करण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. आता भाजपला सुद्धा शह देण्यासाठी एकनाथ शिंदे सडेतोड प्रयत्न करतायत, परंतु तो प्रयत्न तितका फारसा जमतोय असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्राच्या महानगरपालिकेमध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली. 29 महानगरपालिकेपैकी 20 पेक्षा अधिक महानगरपालिकांमध्ये भाजपची सत्ता प्रस्थापित झाली असं म्हणायला हरकत नाही. आणि जो एकनाथ शिंदेचा गड मानला जात होता ठाणे जिल्हा, या ठाणे जिल्ह्यात सुद्धा फक्त आणि फक्त ठाणे महापालिकेवरती एकनाथ शिंदेची एखादी सत्ता आली. उर्वरित कुठल्याही महापालिकेवरती एकनाथ शिंदेची सत्ता आलेली नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये 9 महानगरपालिका आहेत जवळपास. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या महापालिकेवरती भारतीय जनता पक्षाचं एक महापालिका जर सोडली ठाण्याची, तर सगळ्या महापालिकेवरती एकनाथ शिंदेना सत्ता प्रस्थापित करता आली नाही. फक्त एकच ठाण्याची महापालिका आहे. उर्वरित सगळ्या महापालिकेवरती भाजप पुरोहित पक्षांची आघाडी आहे. तर हे सगळं असं असताना एकनाथ शिंदेना कसं डॅमेज केलं जाईल, कसं एकनाथ शिंदेची अडचण निर्माण केली जाईल, कसं एकनाथ शिंदेना संपवता येईल, असंच भारतीय जनता पक्ष हा नेहमी विचार करते आणि त्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाची एकंदरीत वाटचाल सुरू आहे. म्हणजे एकनाथ शिंदेना डॅमेज करायचं, त्यांचा पक्ष डॅमेज करायचा, म्हणजे
उपकार केल्यासारखी भाषा, म्हणजे एकतर तो पक्षच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी स्थापन केलेला पक्षच आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना नेहमी जाणीव करून दिली जाते की तुम्ही फक्त नामदारी आहात, तुम्ही जर जास्त टुरटूर केलं तर आम्ही तुम्हाला बाजूला काढून दुसरं कोणाला पण अध्यक्ष करू, हे जाणीव करून दिली जाते एकनाथ शिंदेंना. की वारंवार एकनाथ शिंदेंना असंच केलं जातं की बाबा तुम्ही जर लय वळवळ करीत असाल तर आम्ही तुम्हाला कधीही बाजूला काढू आणि त्या ठिकाणी आम्ही दुसरा अध्यक्ष नेमू, असं सुद्धा एकंदरीत सांगितलं जातं मित्रांनो. तर हीच काय कारण आहे ती किंवा एकनाथ शिंदे यांना बाजूला काढण्याचं हळूहळू आता एकनाथ शिंदे सुद्धा भाजपला डोईजड होता येत असं दिसतंय. म्हणजे भाजप नेहमी जो डोईजड होणारा पक्ष आहे त्या पक्षाचा नेहमी काटा काढत असतो, डोईजड कुणालाही होऊ देत नाही. ज्या शिवसेनेच्या बोटाला धरून भाजप महाराष्ट्रामध्ये आलं त्या शिवसेनेलाच भारतीय जनता पक्षानं नेस्तनाबूत केलेलं आहे. आता हे एकनाथ शिंदेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं प्रयत्न केला भारतीय जनता पक्षानं, परंतु ती उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा संपवू शकलेलं नाही. परंतु एकनाथ शिंदेंना मात्र ते संपवतील असंही चित्र सध्याचं निर्माण झालेलं आहे. की म्हणजे भाजप ही त्याच दृष्टीनं वाटचाल करते आणि त्याच दृष्टीनंच प्रयत्न आहे की एकनाथ शिंदेचं प्रस्थ हे संपलं पाहिजे आणि ते कसं संपवायचं हे भारतीय जनता पक्षाचं सध्या चित्र सुरू आहे. म्हणजे जिथं जिथं एकनाथ शिंदे अडचणीत सापडतील तिथं तिथं त्यांना अधिक अडचणीमध्ये घालायचं, अडचणीमध्ये आणायचं, असं भाजपचं सध्याचं चित्र सुरू आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जे आमदार खासदार जे आहेत ह्या सगळ्यांच्या चौकशा तर लावलेल्याच आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या चौकशा जरी त्या थांबलेल्या असल्या तरी त्या चौकशा कधीही पुन्हा बाहेर तो डोकंवर काढू शकतात. आपण पाहिलं की बाबा एखादा जर राजकारणी जास्त टोरटोर करायला लागला तर त्याला लगेच त्याची कुठली ना कुठली तरी फाईल बाहेर काढायची आणि त्याला अडचणीत आणायचं काम करायचं. हे आपण वारंवार पाहिलेलंच आहे की बाबा अडचणीत कशा पद्धतीनं आणलं जातं. तो जर भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेला, बाजूला गेला तर त्याची फाईल मात्र बाहेर काढली जात नाही. त्याला मात्र तो सही सलामत कसा सुटल असंच बघितलं जातं. म्हणजे त्याच्यावरती शून्य कारवाई, विरोधात असेल तर लगेच कारवाई, असं काहीसं चित्र भाजपचं आपल्याला दिसलेलं आहे. म्हणजे आता एकनाथ शिंदे सुद्धा हे भाजपचे विरोधकच आहेत. सत्तेत जरी सोबत असले तरी ते विरोधकच आहेत आणि विरोधकच मानले जातात आणि यामुळेच भाजप त्यांच्यावरती कारवाई वारंवार करतं. म्हणजे चौकशा तर किमान लावतं, म्हणजे फाईल तयार करून ठेवतं. पुढे जे काय होईल ते होईल, परंतु फाईल तर तयार करून ठेवत असतं भाजप. तशीच सगळ्या हे जे एकनाथ शिंदेसोबत जे सगळे नेते मंडळी आहेत ह्या सगळ्यांच्या फायली तयार केलेल्या आहेत. म्हणजे दादा भुसे असू द्या, नाहीतर उदय सामंत असू द्या, संजय शिरसाट असू द्या, कोणताही मंत्री असू द्या, प्रताप सरनाईक असू द्या, योगेश कदम असू द्या, सगळ्या जणांच्या फाईल तयार करून ठेवलेल्या आहेत. जेणे की उद्या जर भारतीय जनता पक्षाला जर ह्या सगळ्यांची गरज पडली तर ह्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं जाईल, त्यांना भाजपमध्ये विलीन केलं जाईल. याच्यासाठी ह्या सगळ्यांच्या फाईल तयार करून ठेवलेल्या आहेत. किंवा तुम्ही जर कालवा केला, तुम्ही जर हे करायला लागला तर तुम्हाला मात्र भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीचे ह्या सगळ्यांच्या फाईल तयार करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांची सुद्धा अडचण तयार करून ठेवलेली आहे भाजपने. आणि ती सुद्धा बघा, आता शिवसेना विरुद्ध शिवसेना हा जो वाद आहे कोर्टामध्ये जी सुरू आहे की शिवसेना नेमकी कोणाची, तर हे शिवसेना कोणाची हा निकाल सुद्धा कोर्टामध्ये राखीव पेंडिंग पडलेला आहे. जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. गेले 4 वर्ष झाले ही सुनावणी सुरू आहे. अद्याप त्याच्यावरती काहीही निर्णय झालेला नाही. फक्त तारीख पे तारीख असं सुरू आहे. मग एकनाथ शिंदेचा जर काटा काढायचा असेल तर हे सुद्धा धनुष्यबाण आणि शिवसेना जर उद्धव ठाकरेंना दिली तर आपसुकच एकनाथ शिंदे यांचा काटा निघतोय. परंतु ते हळूहळू हे सगळ्या गोष्टी केल्या जातील आणि अलगद एकनाथ शिंदे यांना या सगळ्यातून बाजूला काढलं जाईल. म्हणजे एकनाथ शिंदेना पर्याय राहणार नाही की भाजपमध्ये प्रवेश केल्याशिवाय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे यांना डॅमेज करण्यासाठी भारतीय जनता पक्ष हा वारंवार प्रयत्न करतोय आणि तशा पद्धतीनं त्यांची सुरुवात आणि वाटचाल सुद्धा आहे की शिंदेंना कसं डॅमेज करता येईल, शिंदेंची कशी अडचण वाढवता येईल, शिंदेंना कसं अडचणीमध्ये टाकून
त्यांच्या सगळ्या लोकांचा आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घ्यायचा किंवा एकनाथ शिंदे यांनाच बाजूला काढायचं, अशा पद्धतीनं आता भाजपचं सगळं सत्र सुरू आहे. बघा, भारतीय जनता पक्षाचे जे गणेश नाईक आहेत नवी मुंबईचे, हे प्रखर टीका ही एकनाथ शिंदे यांच्यावरती वारंवार करतायत. म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये टीका करतायत, त्यांना संपवण्याची भाषा करतायत, परंतु भाजप त्यांना काहीही बोलत नाही. उलट त्यांना सांभाळलेला आहे की बाबा चला ठीक आहे, असू द्या, चांगलं बोलतेत. गणेश नाईक आणि भाजपचा एकनाथ शिंदेचा वाद हा कायमस्वरूपी लावून ठेवलेला आहे. म्हणजे असंच करून एकनाथ शिंदेचं प्रस्थ हळूहळू कमी करण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करत आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव खंडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.